कसे आहात तुम्ही? तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे कुठेतरी म्हणजे सांगणार तरी तुम्हाला मी माझ्या मामाच्या इथे चाललेली आहे आज. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण थोडं आवरूया आणि निघूया. यस हो बोलू मामा काय यायचं आहे तुला? हां हो की नाही? चला चलो 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 चलो. गुड मॉर्निंग बेटा. कुठे चालली तू? कुठे चालली? मामाच्या गावाला. तर अशा प्रकारे माऊ आणि आम्ही निघालो आणि तिथे उभे राहून ऑटोची वाट बघत होतो. तर ऑटो पण भेटली. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आधी माझ्या मम्मीच्या इथे जाणार आहोत. त्यानंतर आम्हाला माझे पप्पा घ्यायला आले. पप्पांसोबत बसून आम्ही घरी गेलो. त्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या मामाच्या इथे. आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टिक करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर गाडीमध्ये बसल्यावर थोडे फोटोशूट व्हिडिओ आणि थोडे नखरे गेले तर बघा व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओ काढता काढता मी माझ्या मामाच्या घरी पण आले. तर बघा हा आहे माऊचा छोटा मामा. तर माऊ गेले आधी त्यालाच आणि आहे माऊची मोठी मावशी. तर ही आहे माझी मामी माझ्या आल्याला पाया पडली. तर चला तुम्हाला मी माझे सगळे फॅमिली मेंबर्स दाखवते. तर ही आहे माझ्या मम्मीकडची फॅमिली. सो फायनली तर आम्ही आलेलो होतो माझ्या मामाच्या इथे. तर ही आहे माझी मावशी. तर माझी मावशी जेवणाची तयारी करत आहे. तर तुम्ही माझ्या मावशीला ओळखत असाल, ती मागच्या पण एका व्लॉगमध्ये होती. तर सर्व पाहुणे वगैरे आलेले होते. मावशी मामी त्या ताटं वगैरे लावत होत्या. तर आज होता आमच्याकडे रसपोळी. तोपर्यंत आम्ही इकडे रील्स वगैरे फोटोशूट वगैरे केला. मग काय तर असं आमचे रील्स वगैरे काढून झाले. तर इकडे बघा मम्मी मावशीन त्यांच्या काय गप्पा रंगलेल्या होत्या. आम्ही पण ऐकत बसलेलो. गप्पा वगैरे झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत जेवण करायला. बसलेले आहे ती माझी आजी आहे, उभा आहे तो माझा मामा आहे. मी पण त्यांना थोडंफार वाढू लागले आणि मी पण जेवण करायला बसली. तर आम्ही सगळे जेवण करायला बसलो. तर हा आहे माझ्या मामाचा मुलगा. तर आम्ही जेवण करता करता खूप साऱ्या गप्पा मारल्या. पण अक्षयच्या गप्पा काही संपत नव्हत्या. सो फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आम्ही थोडं लवकरच निघालेलो घरी कारण मला पुढे जाऊन माऊचा आज प्रोग्राम आहे त्यासाठी जायचं होतं. त्यामुळे आम्ही लवकर निघालो. तर ही बघा साक्षी काय म्हणते, माझा व्हिडिओ काढ मामी पाया पडताना. तर तिचाही व्हिडिओ घेतला मी. तर ही आहे माझ्या मामाची मुलगी. तर काय बोलत होती काय माहिती, पण मी बाबांच्या आईच्या पाया वगैरे पडली. ही आहे माझ्या मामाची लहान मुलगी. ती घासत होती भांडी. तरच पोळी खाऊन मला लागली होती छान अशी झोप आणि मी झोपली होती. तर साक्षीने छान व्हिडिओ काढून घेतला. मग काय आणि गाणं इतकं सुंदर चालू होतं. त्यानंतर आम्ही गेलो घरी, फ्रेश वगैरे झालो, परत चेंज केलं आणि आता आम्ही निघालेला आहोत. माऊचा आज आहे प्रोग्राम, डान्स प्रोग्राम. तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर चला. तर गाडीमध्ये माऊच्या आणि माऊच्या मामाच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या. बघा ट्रॅफिक इतकी होती की आम्हाला थोडा उशीरच झाला पोचायला. 200 meters, turn left at Sambaji Chowk.
सो फायनली आम्ही पोचलेलो होतो लोकेशनला. आम्हाला वाटलं की आम्हाला उशीर झाला, पण नाही, आम्ही वेळेत पोचलेलो होतो कारण माऊचा प्रोग्राम स्टार्ट व्हायला अजून काही वेळ आहे. त्यानंतर आम्ही गेलेलो मधी, तर इतका छान सेटअप लावलेला होता, बघा तुम्ही. तर हा होता माऊचा आजचा आउटफिट. तर बाकीचे पण मुलं इतके छान छान आउटफिट वगैरे घालून आलेले होते, इतके क्यूट दिसत होते आणि माऊ तर खूप खुश होती. तर प्रोग्रामला गेल्यावर प्रोग्राम काही लवकर स्टार्ट होत नव्हता, त्यामुळे मी थोडी बोर झाली. त्यानंतर आलेली माझ्या माऊची फ्रेंड, माऊने तिच्यासोबत छान फोटोशूट केला आणि सो फायनली माऊचा प्रोग्राम स्टार्ट झालेला होता. मी पुन्हा एकदा सर्व फॅमिली मेंबर्सला विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय. दीप तर दीप प्रज्वलन वगैरे झाल्यानंतर डान्सला सुरुवात झाली. तर तुम्ही आता डान्सचाच आनंद घ्या. तर फर्स्ट परफॉर्मन्स झाल्यानंतर सेकंड परफॉर्मन्स हा माऊचा होता आणि माऊ तिथे डान्स करत होती, पण आनंद मला खूप होत होता. तर अशा प्रकारे मी थोडा डान्स केला, पण मी इतके हॅपी होते, म्हणजे जशी मी माझं बालपणच जगते असं वाटत होतं. तर थोडे परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यांनी घेतलेला होता गेम आणि लेडीज इतक्या खुश होत्या गेम खेळताना की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मी सुद्धा खूप खुश झालेली. लेडीजचा गेम झाल्यानंतर आलेले होते जेंट्स त्यांचा गेम खेळायला. मग काय त्यांनी त्यांचा जलवा दाखवला, पण त्यांचा जलवा काही टिकला नाही कारण विनर या लेडीज झाल्या होत्या. पण असो, ते खूप हॅपी होते.
तर अशा प्रकारे आपले परफॉर्मन्स झालेले होते. थँक्यू.